नमस्कार. कामगार आहे ही तळपती तलवार आहे. कामगार आहे ही तळपती तलवार आहे. सारस्वतानो थोडासा गुन्हा करणार आहे असं म्हणणाऱ्या कविवर्य नारायण सुर्वे यांचं हे जन्मशताब्दी वर्ष. त्याचंच औचित्य साधून आज त्यांच्या कवितांचं छोटेखानी स्मरण करण्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत. खरं तर संघर्ष आणि कविता यांचं खूप जवळचं नातं असतं. सामाजिक सांस्कृतिक असो, आर्थिक राजकीय असो किंवा मानसिक आंतरिक असो, कोणता ना कोणता संघर्ष कवीच्या रचनेमध्ये असतो. सुर्व्यांचं वैशिष्ट्य असं की त्यांची कविता हे सगळेच संघर्ष प्रतिबिंबित करते. दुःखाला कवेत घेऊन ते हसत मुखाने वावरत राहतात. श्रमविक्री हीच ज्यांची एकमेव दौलत, अशा श्रमजीवी वर्गाच्या जगण्याची जिवंत वेदना त्यांनी शब्दबद्ध केली. कारण ते स्वतः श्रमजीवी जीवन जगलेले होते. म्हणूनच रूढ, प्रतिमा, प्रतीक, शब्दयोजना यांच्या कोणत्याही बंधनात न अडकता वास्तवाचं खरं दर्शन घडवणाऱ्या कविता ते लिहू शकले. ऐसा गावी ब्रह्म या कविता संग्रहातली काहीशी लोककलेच्या अंगाने जाणारी आणि प्रसिद्ध अशी गिरणीची लावणी ही कविता आता आपण पाहूया. सादर करतायत कविता प्रभूने. गिरणीची लावणी. 7 वाजता सकाळी भोंगा वाजवी दुपारी. 7 वाजता सकाळी भोंगा वाजवी दुपारी सुरू झाली पहिली पाळी. मोठ्या डोळ्यात चाक फिरे गरगरा, सूत निघे भरभरा, नटवाया वसुंधरा आमच्या घामातून. येऊन सूत नऊवारी, नथ्या मागणीचा भारी. येऊन सूत नऊवारी, नथ्या मागणीचा भारी. कांडी गोल फेरे मारी, मग साच्यातून. झडपीन घालून वारा, कापसा देईन थारा. जोडून तुटलेल्या तारा, तारा जुळवून. ऐका घामाची कहाणी, ऐका घामाची कहाणी. फिरवी कळ ब्रह्ममानी, तंतू तंतूला जोडून वस्त्र गुंफून. रंग घेऊन आभाळाचा, हिरव्या सोनार शेताचा. 7 रंगी इंद्रधनुत वस्त्र गुंफून. 7 रंगी इंद्रधनुत वस्त्र गुंफून. नाना ऋतूंच्या भोपळा, नाना ऋतूंच्या भोपळा. फुलवी माझा वस्त मळा, मरवा मोठी आतिवळा तुला होऊन. झोंबती चैत्राच्या झळा, झोंबती चैत्राच्या झळा. दिसे श्रावणात शेला, उब चोरी कोठीवाळा. हेरून ऋतूंचा हा झाला, मिळतो माझा कबीर भोळा जगान जगून. मलमल आणिक दोरेवा, मलमल आणिक दोरेवा. झोक साडीचा हिरवा, शालू पैठणी भगवा. झळके पितांबर, शोभे काळी चंद्रकळा, शोभे काळी चंद्रकळा. मोर पिसा वाणी डोळा, जणू गुलाबाचा कळा. टाकी फुलवून. कव्यवान पेदरबाई, घाला घात लागून गेली. लाज राखा याची घरी गेला ठाऊन. लाज राखा याची घरी गेला ठाऊन. पुरवून धरून अंगाला, कृष्ण रूपे तो पातला. सोडविली द्रौपदीला लाज राखून, सोडविली द्रौपदीला लाज राखून. निर्मूल धन आम्ही सार, निर्मूल धन आम्ही सार. मालक असून झालो चोर, धनिकांचा वाढे जोर. ऐक लावून. पैका नाही इंधनाला, पैका नाही इंधनाला. काय शिजवावं बोला, का शिवावं पोटाला. टाकी घालून, का शिवावं पोटाला. टाकी घालून. स्वतःच्या आणि कष्टकरी वर्गाच्या रोजच्या जगण्यातून त्यांना कविता गवसली आणि कवितेने त्यांना जगायला शिकवलं. त्यांचं जगणं सुकर केलं. असं हे दुहेरी नातं. कविता लिहिणं हे त्यांना नेहमी जोखमीचं काम वाटत होतं. कविता ही इंधनासारखी असते, हुडहुडणाऱ्या माणसाला ऊब देणारी असते असं ते म्हणायचे. त्यांच्यातल्या कवीने नाहिरे वर्गाच्या वाट्याला आलेल्या अवंगलाचं फक्त चित्रणच केलं नाही,
त्यांच्या सोबत राहून त्यातून बाहेर पडण्याच्या वाटा ते शोधत गवसत राहील. त्यांच्यातल्या कवीची नेमकी तात्पुरी कोणती हे दाखवणारी शब्दांचे ईश्वर ही कविता आपण पाहूया. सादर करतायत मिलिंद कांबळे. कवितेऐवजी रद्दी विकली असती तर, कवितेऐवजी रद्दी विकली असती तर बरे झाले असते. निदान देणेकऱ्यांचे तगादे तरी चुकवता आले असते. असे झाले नाही. आम्ही शब्दातच इतके नागावलो, बहकलो. असे नसते झाले तर कदाचित इंग्रजी बांधले असते. लोकसेवकाच्या भूमिकेत सारे जीवन अदा केले असते. पडलेल्या हरेक याचकाने झुकून सलाम केले असते. फियाटच्या मौन गादीत बसून वाड्याला गुलामही केले असते. जमलेच असते तर गावात 4 कारखाने बांधले असते. चषकातील घोट गिळीतच गालावरचे चंद्र न्याहाळले असते. रोमियोची मजनूची याद काढून आयुष्य घालवले असते. दरेक सभा संमेलनाचे अध्यक्षस्थान आम्हीच भूषवले असते. दारिद्र्यात दिवंगत झालेल्या कवींचे स्मारकही बांधले असते. आम्ही नसतो तर हे सूर्यचंद्र तारे बिचारे फिक्के पडले असते. बाप हो, तुमच्या व्यथांना शब्दात अमर कोणी केले असते. जन्म मरणाच्या प्रवासात आम्हाशिवाय सोबतीस कोण असते. चला, बरे झाले. आम्हालाच कवितेत खराब व्हायचे होते. सूर्यांची कविता वास्तवाचं नेमकं दर्शन घडवत होती खरी, पण तरीही मानवी मनातील हळुवारपणा, भविष्याबद्दलचा जीवट आशावाद यांच्याशी तिचे बंध घट्ट जोडलेलेच राहिले. बाईने केवळ रडायचं नसतं, तिने कायम लढत राहायचं असतं, असं त्याचं सांगणं असायचं. त्यामुळे त्यांच्या कवितेतील स्त्री कष्टकरी असणं ओघाने आलं. पण ती फक्त कष्टकरी नाहीये, जीवन संघर्षामध्ये खांद्याला खांदा लावून साथ देणारी ती एक आश्वासक शक्ती आहे. लढाऊ वृत्ती, उपजत शहाणी यांचा वापर करत स्वतःच असं जगण्याबद्दलचं एक तत्वज्ञान बनवून चिवटपणे मार्गक्रमण करणारी. याच्याच उदाहरणासाठी तुमचंच नाव लिहा ही कविता आपण पाहूया. मास्तर, तुमचंच नाव लिहा. खरं सांगते, मर्यायला समरून सांगते, लिहा तुम्ही. ह्याच्या केसाची घटा बघा मास्तर, कसा नागाचा फडा आहे तो. अव देवाचं देणं आहे ते, देवाचं. मास्तर, जमीन उचमाती वय उखाणती, पर नांगूर घातल्या बिना आणि बी पेरल्या बिना रोप वर उगत का? उगत? बोला. मग बापाच्या जागी माझं नाव लिहून कसं चालू? आणि बाप नाही म्हणलं तर पोराचं कसं जमल? कंच्या बी देवाचं नाव नका लिहू, माणसाचंच लिहा. देवाला काय केलंय हो? मग ती तेनच भरली नाही, तुमचंच लिहा. जात नका विचारू. अव आम्ही कुणा एकाची का पाहिजे हवत मास्तर? घरोट्यातल्या बाया नव्हत आम्ही, तेवढं कुठलं नशिबाला. पण पोरा, ह्याचा जन्म घेतलाच, फाटाला जन्मला तो. पॉट निर्णाखाली सरकलं ना, सुई ना काय जवळ. आधी मन सरकलं, पण मन हरकलं. पण पोरा, पण पाया, पण ह्यांच्या पाया, पर तेवढं तुमचंच नाव लिहा. मास्तर, तुमचंच नाव लिहा. अस्सल रसरशीत जिवंत चित्रण
अफलातून संवाद क्षमता, प्रत्येकारी प्रसंग चित्रण हे सुर्व्यांच्या कवितांचे काही महत्वाचे विशेष. त्यांच्या लेखनातील प्रतिमा रोजच्या जगण्यातील होत्या. रोजच्या व्यवहारातली मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू असे अनेक शब्द त्यांच्या कवितांमध्ये पाहायला मिळतात. कविता असो किंवा विचार, दोघांची निर्मिती सामाजिक संदर्भातच होते. असं म्हणणाऱ्या सुर्व्यांच्या कविता जीवनापासून वेगळ्या काढताच येत नाही. म्हणूनच दुःख संपावीत, सुखाचे दिवस यावेत अशी मागणी त्यांची कविता कधीच करताना दिसत नाही. दुःखाशी दोन हात करायला आम्ही तयारच आहोत, फक्त ती माणसांची असावी, पशूंची नसावी, एवढंच तिचं मागणं आहे. पाहूया त्यांचा जाहीरनामा. सादर करतायत कवी वसंत शिंदे. जाहीरनामा. आजच्या नावाने आणि आजच्या दुःखांच्या नावाने, आजच्या नावाने आणि आजच्या दुःखांच्या नावाने संथपणे प्रकाशात येत असलेला भूगा त्याच्या नावाने, आजच्या सुजीवनातील गरजेच्या, प्रतीक्षेतील प्रत्येक क्षणाच्या, औषध मागणाऱ्या व्यथांच्या, मुळी लागेल म्हणून झपाटून उडणाऱ्या मनामनातील कबुतरांच्या नावाने, आजच्या नावाने आणि आजच्या दुःखांच्या नावाने. टेकला असेल जिथे दिवस, खुले होत असतील नगरांचे बंद दरवाजे, धूत असेल पाऊस डेक सारखे एखादे शहर, घातली असेल एखाद्या खेड्यावर बर्फाने चादर, मेणबत्तीच्या मंद उजेडात सांगत असेल म्हातारा फादर, तो जन्मला आणि एक तेजपुंज तारा स्थिरावला डोळी वाऱ्यावर. उत्तर ध्रुवावरून सरकणारी हिमलाट पॅरिसचा बाजार गरम असेल, पेग्विनच्या झुंडीकडे पाहत कापरीत एखादी पक्षावर टेकलेली असेल, टेम्स धपापत उतरत असेल अटलांटिक मध्ये, हॅम्लेट भावना असेल, हिंदुस्थानच्या दिशेने एखादा टपोर काळाभोर ढग संथपणे सरकत असेल, भिंतीवर स्वप्ने टांगून मान मोडून काम करणाऱ्या वास्तवाच्या, पोलाद वितळून मनासारखा आकार देणाऱ्या झोटभट्ट्यांच्या, चहाच्या मळ्यातील पत्ती फोडून शिळलेल्या गलदार गोटांच्या, भार पेलून मोकळी होत राहणाऱ्या गर्भवती कवितेच्या नावाने, गर्भार ज्योतीच्या नावाने, आजच्या नावाने, आजच्या दुःखांच्या नावाने. पलकीच्या निर्मंत्या प्रकाशात आपणच आपली ज्याने कापली होती नाळ, दोस्त हो, त्या ह्या शतकाची आता सुरू होत आहे संध्याकाळ. टकटक करतो आहे नवा इसवी सन दारावर, लवकरच हेही सुरू करेल आपली औरावर. खातील बिहार इतिहासाच्या पुढील पानावर, हक्क सांगेल मागील कर्तृत्वावर. 17, 37, 47 पुढच्या उरलेल्या अनेक अंकात शिकवील शिक्षक अंक मांडून फळ्यावर. फार तर छडी टेकून नकाशातील एखाद्या रेषेवर. पण कुणी सांगेल काय या शतकात चंद्र महागला होता, कलकत्त्याच्या रस्त्यावर घोडावून माझा आत्मा बग्गी उडत होता. पण एवढे पुढे आपणही आता धुरकटलेले चष्मे बदलून घ्यावे. आपणही या शतकात जन्मलो, आपलेही हिशोब चुकते करावे. किती वेळा आपण जमा झालो मारवड्याच्या पोटी, कितीदा आयुष्य निघाले होते मोडी, किती वेळा हाताले गेले रान उठवी, किती घरघरली विमाने फाक दावी. आपण फक्त लिप्या बदलीत राहिलो, सुईनुसार दरवाजे बदलीत राहिलो, उडालेली कौले शाकारीत राहिलो. दोस्त हो, या शतकाची संध्याकाळी सुरू होत आहे. सहजच उपडी होईल पृथ्वीची होडी ऍटमच्या एका गोळ्यात. बातमी लवता लवता मिसळून जाऊ खोल खोलता. हिरोशिमाला नंतर फुले तरी आली आपल्याला, तर संध्याकाळी सुरू झाली आहे. मी एक अलिखित अस्तित्व देऊन हिंडतो आहे, थांबतो आहे परंपरेच्या पाट्यावरून. इथे आपले कोणी नाही म्हणून पुढे वळतो आहे. एक दिवा पेटवून दुसऱ्या दिव्याकडे लटकन वळणारा हात मला दिसतो आहे. आधार तेवढाच आहे. संध्याकाळ सुरू होत आहे, माझा दावा सुरू होत आहे. ईश्वर साक्ष,
हे शब्द पेंडा भरून ठेवावे स्वतःला स्मरून बोलत आहे. संस्कृतीच्या दुकानातील तयार अंगरखे काढून तुम्हाकडून न्याय हवा आहे. नागड्यानेच न्यायस्थानावर बसलो तर तुम्हाला चालेल काय? आपला म्हणाल काय? तुम्हाला चालेल काय? कामगार कवी ही उपाधी अभिमानाने मिरवणाऱ्या सुर्व्यांनी कधी कुठल्या ग्रंथांना गोड मानलं नाही. प्रत्येक माणूस आणि एकंदर जगणंच त्यांच्यासाठी गुरु होतं. सरळ काव्यात्मक अनुभवच केवळ काव्यरूप घेऊ शकतो. अलंकारिक भाषा गरजेची असते असे अनेक समज त्यांच्या कवितेने मोडून काढले. म्हणूनच भाषा, प्रतिमा, मांडणी, शब्दयोजना असो किंवा आशय अभिव्यक्ती असो, कोणत्याही प्रभावापासून कोळसो दूर असणाऱ्या समूह आणि समूह मनाचं नेमकं चित्रण करणाऱ्या त्यांच्या कवितेनं एक नवीन प्रवाह मराठी कवितेमध्ये आणला आणि तो आज तागायत वाहता राहिला आहे. त्यासाठी प्रत्येक मराठी रसिकाला त्यांचं कायम कृतज्ञ राहावं लागेल. आपल्या कवितांबद्दल त्यांनी अत्यंत अभिमानाने आणि अतिशय विश्वासाने काय म्हणून ठेवलं आहे पाहिल्यावर, जेव्हा कधी या कवितांवरचे प्रयोग होतील, तेवढा विश्वास आहे. जेव्हा कधी या कवितांवरचे प्रयोग होतील तेव्हाच्या मित्रांना हा एक अनाहूत सल्ला. तो अशासाठी प्रयोग करणारे तेव्हा खुशाहालीतले असतील, विसरतील मागील पिढ्यांचे बारीक सारीक वास्तव, विसरतील मागील पिढ्यांचे बारीक सारीक वास्तव हीच शक्यता जास्त म्हणून. वस्ती उद्याची आत्तासारखी अंगावर फोड फुटलेली नसेल. कारव्यांची, बारदानांची, फिल्मी कागदांनी फुटलेली घरही नसतील. एकाच खोलीत माता पिता, बहीण, तरण्या लग्न झालेल्या पोरांचा शृंगारही नसेल. सर्व काही आजच्याहून जास्त बरं असेल. लोंढा आजच्या सारखाच वळेल कारखान्याकडे, मात्र आजच्या सारखा धाक नसेल. लोंढा आजच्या सारखाच वळेल कारखान्याकडे, मात्र आजच्या सारखा धाक नसेल. उदंड उत्साह असेल. नवा माणूस जन्मा घालणाऱ्या नवेलीला बस मधून नेताना ड्रायव्हरही वळणावरून सावकाश गाडी वळवीत असेल. मात्र ही माणसं दिसली की खडबडीत तरी सर्वच पोट काढून चालणारे होती असे नाही. कुरकुरतच जगत होती असेही नाही. एक केशरिया रंगाचे फूल पूर्ण उमलण्यापूर्वीच किंवा पूर्ण गळाल्यानंतरच अशा येण्या जाण्यातच या पिढ्या खपल्या तरीही स्वत्व विसरलीच होती असे नाही. सत्व विसरलीच होती असे नाही. त्यांनीही भिंतीची पोस्टरी केली, चौकांची हँडबिले, वृत्तपत्रे किंवा कागदी. हातांचे ब्रश करून इतिहासाचे सर्ग दिले. मोठींचे हंस वाऱ्यावर सोडले. ही माणसे थोडे जपूनच घ्यावे. नीट तपशील गोळा करावे, नंतर वास्तव रंग भरावे. त्यांचे इतिहास वाचावे आणि त्यांच्यासह कलेसमोर लव्हाळ्यागत नम्र राहावे. असेही शक्य आहे कदाचित प्रयोग पाहायला आफ्रिकनच्या चंद्रमायकी हनम्या लुंगीवाला लालबंद खोळवाला, कदाचित माझाही म्हातारा पोरगा किंवा त्याचा पोरगा, कदाचित म्हातारा काळोख नाकावर चष्मा अडकून,
कदाचित माझी वयस्क कविता कोपरा धरून खेती शक्य आहे. कदाचित अख्खी वस्तीच थिएटरवर येईल चालून. हे सगळे तसे मुलखाचे खट्याळेच. जरा काही चुकले फिसकले तर भितरतील नेम नाही. दिसल्या व म्हातारा आफ्रिकन सिंह किंवा त्याचा पोरगाही अख्खे थिएटर डोक्यावर येतील. शिट्ट्या वाजवून वाजवून वापम करतील. नेम नाही त्यांचा, नेम नाही. म्हणून मोजके फक्त 5 कविता संग्रह आणि काही अप्रकाशित कविता एवढं असून सुद्धा आजपर्यंत कायम प्रत्येकाच्या मनात राहिलेला हा कवी. एवढ्या मोजक्या कालावधीमध्ये त्यांच्या कवितांवरती बोलणं हे खरं तर धाडसच आहे, पण तरीही त्यातल्या त्यात आम्ही प्रयत्न केलाय. त्यांना पुन्हा एकदा विनम्र अभिवादन. धन्यवाद.